नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी वळसंकर, डायरेक्टर, भिडे हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे. आज आपण माझ्या एका पेशंटचा महत्वाचा प्रश्न बघतोय. तिचं 3 महिन्यापूर्वी नैसर्गिक दृष्ट्या राहिलेल्या प्रेग्नन्सीचं अबॉर्शन झालंय. आता ती माझ्याकडे आली की मला पुढची प्रेग्नन्सी प्लॅन करायची डॉक्टर, आणि आम्हाला खूप घाई आहे. पण अशा वेळात नेमका अबॉर्शन झाल्यानंतर पुढची प्रेग्नन्सी ठेवण्यामधला काळ हा किती असावा, म्हणजे थोडक्यात घाई करावी का थोडंसं थांबून पुढची प्रेग्नन्सी ठेवावी, हा प्रश्न आहे. तर ह्याच्यामध्ये जर तुमचं अबॉर्शन दुर्दैवी दृष्ट्या पहिल्या वेळेला झालं असेल तर पूर्ण 6 महिने आयडियली थांबणं गरजेचं आहे. या 6 महिन्यामध्ये नवरा बायकोंचे जे स्पर्म्स आणि अंड्यांची क्वालिटी वाढवण्याचे काही मेडिसिन्स असतात जे घेतले पाहिजेत. तुमच्या गर्भाशयाच्या पिशवीचा आकार पूर्णतः नॉर्मल येईपर्यंत थांबा, पाळी नियमित होण्यापर्यंत थांबणं गरजेचं आहे. आणि मग व्यवस्थित प्लॅन प्रेग्नन्सी आणि पुढे अबॉर्शन व्हायला नको यासाठी सुद्धा काही गोळ्या औषधं घेऊन प्रेग्नन्सी प्लॅन केली पाहिजे. म्हणजे पूर्ण 6 महिने व्यवस्थित विश्रांती घेऊन मगच पुढची प्रेग्नन्सी राहू दिली तर पुढे कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. धन्यवाद.